हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 21 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आला आहे. राजेशने अर्णवचं चेकबुक चोरलंय आणि तो त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे काढतोय ही गोष्ट अर्णव आणि ईश्वरीला समजली. अर्णव हे सगळं सत्य जाणून घेण्यासाठी बँकेत गेला आणि तोपर्यंत ईश्वरी ही राजेशच्या आणि अंजलीच्या रूममध्ये गेली आणि त्यांच्या कपाटात ती चेकबुक शोधत होती. पण त्याच वेळेस राजेश रूममध्ये आला आणि त्याने चक्क ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ईश्वरीने जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे अर्णव हा सुद्धा धावत पळत घरी आला. पण जेव्हा त्याने घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला नजरेसमोर जे दिसलं ते पाहून तो पूर्णपणे हादरून गेलाय. मग ईश्वरी ही स्वतःला वाचू शकली की नाही, राजेशने तिच्याबरोबर काही चुकीचं तर केलं नाही ना, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही आपल्या प्लॅनप्रमाणे गच्चीच्या कठड्यावर उभी राहिलेली असते आणि पतंग उडवत असते. अर्णव हे पाहतो आणि ईश्वरी ही चक्क कठड्यावर उभी आहे हे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो आणि ईश्वरी ही आपल्या प्लॅनप्रमाणे तोल जाण्याचं नाटक करते की आता मी गच्चीवरून खाली पडणार आहे. अर्णव खूप घाबरतो आणि ईश्वरी खाली पडणार इतक्यात तो ईश्वरीकडे धावत जातो. जोरात मिस इंदोर असं ओरडतो आणि ईश्वरीचा हात पकडून तिला जोरात खाली ओढतो. ईश्वरी ही अर्णवच्या अंगावरच पडते. दोघेही खाली पडतात. हे पाहून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. मामीचा तर चांगला जळफळाट होतो. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या नजरेमध्ये हरून जातात. अर्णवने आपल्याला वाचवलं, खरंच त्याला आपली किती काळजी वाटते, त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे पाहून ईश्वरी खूप खुश होते. तर सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. अंजलीला कळतच नाही की हे काय झालंय आणि ती म्हणते, अरे हे दोघे खाली कसे पडले, कुणीतरी उचला त्यांना. परंतु ईश्वरी आणि अर्णवला काही एकमेकांपासून बाजूला व्हायचंच नसतं आणि ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर, तुम्हाला तर माझा राग आलाय ना, तुम्हाला माझं काहीच वाटत नाही, माझी काळजी वाटत नाही, माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही, मग कशाला मला वाचवलं, मला पडू द्यायचं होतं ना, तेवढंच तुम्ही सुटला असता. अर्णव खूप चिडतो आणि काहीच बोलत नाही. पण ईश्वरी ही त्याच्या अंगावरच बसून राहते, त्याच्याकडेच एकटक पाहत राहते आणि या दोघांचा रोमांस पाहून मामीचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. अर्णव हा कसाबसा उठून बसतो. ईश्वरी सुद्धा उठते. अंजलीने त्यांच्यासाठी पाणी आणलेलं असतं. अंजली ही अर्णवच्या हातातून मांजा काढून घेते तर अर्णवच्या बोटाला कापतं आणि रक्त येऊ लागतं. त्यामुळे ईश्वरी खूप घाबरते आणि चक्क अर्णवचं बोट तोंडात घेते आणि त्याचं बोट चुकू लागते. अंजली आणि मामाला प्रश्न पडतो की या दोघांचं हे काय चाललंय. एकतर ते खाली पडले आणि आता अर्णवचं बोट सुद्धा कापलं. पण त्यांचा हा रोमांस पाहून मामीचा आणखीनच जळफळाट होतो. ईश्वरी अर्णवचं बोट तोंडात घेऊन त्याच्याकडे पाहतच असते. अर्णव सुद्धा तिच्याकडे पाहतो की खरंच ईश्वरीला माती किती काळजी आहे. आणि अंजली म्हणते, अरे काय चाललंय या दोघांचं, या दोघे कसे पडले आणि अर्णवच्या बोटाला सुद्धा लागलं, आजचा दिवस दोघांसाठी खूपच जड आहे. तर मामी ही खूप चिडलेली असते. मामा म्हणतो, काही काळजी करायची गरज नाही आहे कोणाला, अर्णव हा खूप चांगला नवरा आहे आणि अर्णव ईश्वरीला काहीच होऊ देणार नाही. तिच्यावर कितीही मोठं संकट आलं ना तरी तो तिला वाचवणार आणि ईश्वरीसुद्धा अर्णवसाठी काहीही करू शकते. त्याला एवढंसं लागलंय तरी पहा तिच्या जीवाची कशी घालमेल होतीये. आणि हे ऐकून सगळे खूप खुश होतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे प्रेमाने पाहतात. पण अर्णवला समजतं की आपण तिच्यावर चिडलंय आणि तो तोंड वाकडं करून घेतो आणि मग त्यानंतर सगळेजण खाली जायचं म्हणतात. अर्णव मामाला विचारतो, अजून पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन करायची का. तर मामा सांगतो, नाही बाबा, मला आता भूक लागली आहे, आता फक्त पोट भरायची कॉम्पिटिशन करायची. सगळे जाऊ लागतात तर ईश्वरी ही जागेवरच बसून असते. अर्णव उभा राहतो आणि ईश्वरीकडे न पाहता तिला उभं राहण्यासाठी हात देतो. त्यामुळे ईश्वरीला खूप आनंद होतो. तर मामी मात्र चिडते आणि ईश्वरी मामीकडे पाहते. पाहिलं की नाही, ऐके नाही अर्णव सरांना माझी काळजी, माझ्यावर प्रेम आणि मी हे सिद्ध करून दाखवलंय. ईश्वरी अर्णवचा हात पकडते. अर्णव तिला उभं करतो आणि तेथून निघून जातो. मामी सुद्धा जाऊ लागते. तर ईश्वरी मामीला थांबवते आणि विचारते, काय मामी, मग मी तुमचं चॅलेंज पूर्ण केलं की नाही, सिद्ध करून दाखवलं नाही. अर्णव सरांना माझी किती काळजी आहे, मी खाली पडतेय हे पाहून अर्णव सर किती घाबरले होते. त्यांनी मला हात दिला, मला वाचवलं, त्यांना माझी काळजी आहे हे तर सिद्ध झालं. आणि काळजी ही फक्त प्रेमातून येते. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे ना त्याच व्यक्तीची आपल्याला काळजी वाटते आणि मी हे सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळे
यानंतर मला पुन्हा कधीच चॅलेंज द्यायचं नाही, माझ्या प्रेमावर शंका घ्यायची नाही, अर्णव सरांच्या प्रेमावर शंका घ्यायची नाही. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे मी सिद्ध करून दाखवलं आहे. मामी खूप चिडते आणि ईश्वरीला बोट दाखवते. तर ईश्वरी तिचं बोट पकडते आणि म्हणते, हे बोट दाखवणं बंद करा, नाहीतर पुढच्या वेळेस तुमचं बोटच मोडून टाकेल. त्यामुळे यानंतर मला चॅलेंजसुद्धा द्यायचं नाही आणि आमच्या प्रेमावर शंकासुद्धा घ्यायची नाही. असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. मामीला खूप राग येतो. ही बळजबरीची सुनबाई आता डोक्यावर बसली आहे, तिला डोक्यावरून खाली आपटावंच लागेल असा विचार मामी करते. तर इकडे अर्णव हा रूममध्ये येऊन बसलेला असतो. त्याच्या बोटाला कापलंय म्हणून तो मलमपट्टी करत असतो. ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते, अर्णव सर, अशी स्वतःच्या बोटाला स्वतःच मलमपट्टी नाही करता येत, दाखवा, मी करते. पण अर्णव तिला काही मलमपट्टी करू देत नाही. ईश्वरी म्हणते, काय सर, कशाला उगाच नाटक करताय? मला माहिती आहे तुम्हाला माझी किती काळजी वाटते, आता मला सुद्धा तुमची थोडी सेवा करू द्या. ईश्वरी त्याच्याजवळ बसते आणि बोटाला मलमपट्टी करू लागते. ईश्वरी अर्णवला थँक्यू म्हणते. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. तर ईश्वरी म्हणते, तुम्ही मला थँक्यू म्हणायला पाहिजे म्हणून नाही, तर तुम्ही माझी इतकी काळजी घेताय, तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, तुम्ही माझा जीव वाचवला त्यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणते. तर अर्णव म्हणतो, प्रेम माय फूट. तर ईश्वरी म्हणते, माय फूट नाही, कळलंय मला की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तुम्हाला माझी किती काळजी वाटते, म्हणूनच तुम्ही मला पडता पडता वाचवलं, नाहीतर मी जरी पडले असते तर तुम्हाला काय फरक पडला असता. तुम्हाला माझी काळजी आहे म्हणूनच तुम्ही मला वाचवलं ना. तर अर्णव म्हणतो, असं काहीच नाही आहे आणि तो तेथून जाऊ लागतो. तर त्याच्या हाताला जी पट्टी बांधलेली असते त्याचं एक टोक ईश्वरीच्या हातातच राहतं. अर्णव थांबतो. ईश्वरी म्हणते, पाहिलं का सर, हेच आपल्या प्रेमाचं सबूत आहे, पुरावा आहे. तुमच्या आणि माझ्या प्रेमाची गाठ ही आपल्या दोघांच्या हातात आहे. एक टोक तुमच्या हातात, एक टोक माझ्या हातात, आणि आपलं प्रेम हे असंच राहणार. आपण दोघे या दोरीने, प्रेमाच्या दोरीने जोडले गेलो आहोत आणि कधीच वेगळे नाही होणार. अर्णव खूप चिडतो. तो मागे वळतो आणि ईश्वरीला म्हणतो, असं काही नाहीये. तो कात्री घेतो आणि ईश्वरी समोरच ही पट्टी कात्रीने कापून टाकतो आणि म्हणतो, असं बळजबरीचं नातं मला कापता सुद्धा येतं. अर्णव तेथून निघून जातो. पण ईश्वरीला काही वाईट वाटत नाही आणि ईश्वरी विचार करते, अर्णव सर, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तुम्हाला माझी किती काळजी वाटते, हे तर आज तुम्ही सिद्ध केलंय आणि हळूहळू तुम्ही ते मान्यसुद्धा कराल. तो दिवससुद्धा दूर नाहीये. ईश्वरी खूप खुश होते. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि क्लाउड किचन बंद करून सुप्रिया ही घरी जायला निघते आणि त्याच वेळेस आकाश हा नम्रताला सोडायला तेथे येतो. नम्रता आणि आकाश गाडीतून खाली उतरतात. या दोघांना एकत्र पाहून सुप्रिया खूप चिडलेली असते. नम्रता आणि आकाश सुप्रियाजवळ येतात. नम्रता ही सुप्रियाला सांगते, आई, मला यायला थोडा उशीर झाला होता, अंधार पडला होता, म्हणून आकाश सर मला सोडायला आले. मी त्यांना सांगितलं मला क्लाउड किचनला सोडा, कारण आई आणि मी मग घरी एकत्र जाईल. तर आकाश म्हणतो, हो काकू, आम्हाला जास्त उशीर तर नाही ना झाला. पण सुप्रिया ही आकाशला चक्क इग्नोर करते, त्याला उत्तर देत नाही, त्याच्याशी बोलतच नाही. तर नम्रता म्हणते, चल आई, आता आपण घरी जाऊया. तर आकाश म्हणतो, काकू, मी तुम्हाला दोघींना घरी सोडतो, खूप उशीर झालाय. पण सुप्रिया आकाशकडे पाहतच नाही आणि म्हणते, नाही, काही गरज नाही त्याची, आम्हाला दोघींना गाडीची सवय नाहीये आणि आम्हाला ती लावूसुद्धा नका, आम्ही आमचं जाऊ. आकाशला समजतं की काकूला राग आलाय आणि तो या दोघींना बाय म्हणून तेथून निघून जातो. नम्रताला खूप वाईट वाटतं की सुप्रिया आकाशबरोबर असं वागलीये आणि ती सुप्रियाला जाब विचारते, आई, तू आकाश सरांबरोबर असं का वागलीस, त्यांचा अपमान का केला, मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. तू त्यांना नीट उत्तरसुद्धा दिलं नाही, सरळ तोंडाने त्यांच्याशी बोललीसुद्धा नाहीस. तर सुप्रिया चिडून म्हणते, तू हे असं का वागतीये तेच मला कळत नाहीये. ते तुझ्या बहिणीचं सासर आहे आणि पुन्हा पुन्हा ईश्वरीच्या घरी जाणं मला काही आवडत नाहीये. तर नम्रता म्हणते, आई, तू असं का बोलतीयेस, मी काय पुन्हा पुन्हा तेथे जाते का? आज मकर संक्रांत होती, पतंग उडवायचा होता म्हणून गेले होते, त्यांनीच मला बोलवलं होतं. तर सुप्रिया तिला म्हणते, एकतर त्या आकाशबरोबर तुझं पुन्हा येणं जाणं मला आवडत नाहीये, त्याला पुन्हा पुन्हा भेटत जाऊ नको. आकाश कोण आहे, कसा आहे, आपल्या त्याच्याशी जास्त माहितीसुद्धा नाहीये आणि याआधी तुझं लग्नसुद्धा मोडलंय ते सुद्धा लक्षात ठेव तू. नम्रता चिडून म्हणते, आई, त्या गोष्टीचा संबंध तू येथे का जोडतीये, आणि आकाश सरांना आपण ओळखतो, त्यांच्या कुटुंबाला ओळखतो. तू आकाश सरांना जास्त ओळखत नाही, पण अर्णव सरांना तर ओळखतेस ना, आणि आकाश सर सुद्धा खूप चांगले आहेत. सुप्रिया चिडून म्हणते, माझ्याशी वाद घालू नको, तुला जे सांगितलंय ना ते ऐक. यानंतर तू आकाशला जास्त नाही भेटायचंस, ते चांगलं दिसत नाही. आकाशला पुन्हा पुन्हा भेटलीस तर लोक काय म्हणतील,
लोकांमध्ये चर्चा होईल आणि मला ते नकोय. आणि हे वयच असं असतं जेव्हा माणूस आपली लिमिट विसरून जातो, पायरी ओलांडतो. पण नम्रताला हे बिलकुल आवडत नाही आणि नम्रता चिडून विचारते, आई तुझं नेमकं काय चाललंय? तू माझ्यापासून काहीतरी लपवतीये. तुला आकाश सरांचा एवढा राग का येतो? अर्णव सरांबद्दल तू असं का बोलतीये? तू मला सगळं खरं खरं सांग. सुप्रिया चिडून म्हणते, आत्ता ती वेळ नाहीये, मी यापेक्षा जास्त काहीच सांगू शकत नाही. असं म्हणून सुप्रिया तेथून जाते. नम्रताला प्रश्न पडतो की आई असं का वागतीये? काहीच कळत नाहीये तिला अर्णव सरांबद्दल काय वाटतंय आणि आकाश सरांचा ती एवढा रागराग का करतीये. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव हा ब्रेकफास्ट टेबलवर येऊन बसतो. तो फोन करून आपल्या कामाबद्दल बोलत असतो आणि अनिताताई नाश्ता आणा अशी हाक मारतो. ईश्वरी ही किचनमध्ये असते, पण ईश्वरी ही अर्णवसाठी काही नाश्ता आणत नाही, तर चक्क ज्यूसचा ग्लास घेऊन येते. हा बीटरूटचा ज्यूस असतो आणि ईश्वरी अर्णवला काही विचारत सुद्धा नाही की तुम्हाला ज्यूस हवाय का, आणि ती स्वतःच हा ज्यूस पिऊ लागते. अर्णवला आश्चर्य वाटतं. ईश्वरी त्याला म्हणते, मी तर आज बीटरूटचा ज्यूसच पिणार आहे. मला माहिती आहे की अर्णव सर तुम्ही माझ्या हातचा नाश्ता करणार नाही आहात, मग नाश्ता बनवून तरी काय फायदा, आणि माझं पोट खराब आहे ना, म्हणून मी हा हेल्दी ज्यूसच पिणार आहे, दुसरं काहीच खाणार पिणार नाहीये, म्हणून मी नाश्ताच बनवला नाहीये. आणि ती हा ज्यूस पिण्याचं नाटक करू लागते. अर्णवला खूप राग येतो की हिने माझ्यासाठी नाश्ताच बनवला नाहीये. तो अनिताताई अनिताताई असा आवाज देतो, पण अनिताताई घरात नसते. ईश्वरी सांगते त्या बाहेर भाजी आणायला गेल्यात. अर्णव चिडून आजी ताई असा आवाज देतो. ईश्वरी सांगते त्या दोघी मंदिरात गेल्या आहेत. अर्णव नाईलाजाने मामी असा आवाज देतो. ईश्वरी सांगते मामा आणि मामी दोघे सुद्धा बाहेर गेले आहेत, त्यांच्या एका मित्राकडे कार्यक्रम होता म्हणून. घरात कुणीच नाहीये, फक्त मी एकटी आहे आणि आता तुम्हाला काहीच मिळणार नाहीये कारण मी नाश्ता बनवलाच नाहीये. अर्णवला खूप भूक लागलेली असते. आता काय करावं हा प्रश्न त्याला पडतो. ईश्वरी त्याच्यासमोर जाणून बुजून हा ज्यूस खूप हेल्दी आहे, खूप टेस्टी आहे अशी नाटकं करत असते. ती म्हणते, अरे यार यामध्ये चाट मसाला टाकायचाच राहिला म्हणजे ज्यूसची टेस्ट आणखीनच वाढेल. ती ज्यूस तेथे ठेवते आणि चाट मसाला आणायला किचनमध्ये जाते. हा सगळा ईश्वरीचा प्लॅन असतो, कारण ईश्वरीला माहीत असतं तिने जर अर्णवला स्वतःहून हा ज्यूस दिला तर अर्णव काही पिणार नाही आणि ईश्वरी चोर नजरेने त्याच्याकडे मागे वळून पाहते. पण अर्णव या ज्यूसला हातसुद्धा लावत नाही आणि तेथून जाऊ लागतो. त्यामुळे ईश्वरीला वाईट वाटतं की अर्णव सर उपाशीच राहिले. पण अर्णव हा ईश्वरीकडे पाहतो आणि पुन्हा मागे वळतो आणि हा ज्यूस पिऊ लागतो. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते की शेवटी अर्णवने तिच्या हाताने बनवलेला ज्यूस पिलाच. अर्णवचा सुद्धा नाईलाज झालेला असतो कारण त्याला खूप भूक लागलेली असते. ईश्वरी ही त्याच्यासाठी फ्रूट कट करते आणि अर्णव शेजारी येऊन बसते आणि म्हणते, अर्णव सर शेवटी तुम्ही माझ्या हातचा ज्यूस पिलात ना. मला माहीत होतं मी जर तुम्हाला ज्यूस दिला तर तुम्ही ज्यूस पिणार नाही, म्हणून मी हे सगळं नाटक केलं. आता तुम्ही हे फ्रूट्स खा. तर अर्णव म्हणतो, मला नाही खायचेत. ईश्वरी म्हणते, काय सर उगाच कशाला नखरे दाखवताय, चला मी तुम्हाला खाऊ घालते. असं म्हणून ईश्वरी त्याला फ्रूट्स खाऊ घालते. अर्णव नाही म्हणतो. ईश्वरी विचारते, तुम्ही लाजताय का? लाजू नका, घरात कुणीच नाहीये, फक्त आपण दोघेच आहोत. आणि ती अर्णवला खाऊ घालू लागते. त्याच वेळेस आकाश तेथे येतो. अर्णव म्हणतो, आकाश आलास का? तर ईश्वरी म्हणते, सर मी तुमच्या या ट्रॅपमध्ये नाही फसणार. मला माहिती आहे आकाश सर जिमला गेलेत, इथं घरी कुणीच नाहीये, उगाच मला घाबरू नका. तर आकाश म्हणतो, वहिनीसाहेब मी खरंच आलोय. त्यामुळे ईश्वरी खूप लाजते की ती अर्णवला स्वतःच्या हाताने खाऊ घालत होती. आकाश म्हणतो, सॉरी वहिनीसाहेब तुम्ही डिस्टर्ब झालात, पण मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे दादाला. अर्णव विचारतो, काय झालं? तर आकाश त्याला सांगतो, मला आपल्या सीएनचा कॉल आला होता, ते तुला कॉल लावत होते पण तुझा कॉल बिझी येत होता. अर्णव विचारतो, काय झालं? तर आकाश सांगतो, तुझ्या अकाउंटमधून एक सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालंय आणि त्याबद्दलच ते मला सांगत होते. अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, कोणतं ट्रान्झॅक्शन? त्यांनी तुला चेक नंबर तर दिला असेल ना, आपल्या सात्विक फॅशनच्या चेकमधून पेमेंट झालंय का? तर आकाश सांगतो, मी येथे येण्याआधी चेकबुक शोधायला गेलो होतो पण स्टडी रूममध्ये चेकबुक नाही आहे. अर्णव म्हणतो, नक्की चेकबुक माझ्या रूममध्ये असेल. तो रूममध्ये जातो. आकाश आणि ईश्वरीसुद्धा त्याच्या मागे मागे जातात. अर्णव चेकबुक शोधतो पण चेकबुक नसतं. अर्णव ईश्वरीला विचारतो, चेकबुक तू पाहिलंयस का? तर ईश्वरी सांगते, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. अर्णव हा आकाशला सांगतो, हे खूपच डेंजरस दिसतंय, कोणाच्या तरी हाती माझं चेकबुक लागलंय असं वाटतंय. मी आत्ता मॅनेजरला कॉल करतो.
अर्णव मॅनेजरला कॉल करतो आणि सांगतो की माझं सात्विक फॅशनचं चेकबुक हरवलं आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळे स्टॉप पेमेंट करा, एकही पेमेंट होऊ देऊ नका. मॅनेजर म्हणतो ठीक आहे अर्णव सर, पण तुम्हाला फॉर्मॅलिटी करायला बँकेत यावं लागेल. अर्णव म्हणतो ठीक आहे मी येतो, पण तुम्ही टॉप प्रायोरिटीवर सगळं स्टॉप पेमेंट करा, एकही पेमेंट होऊ देऊ नका. मॅनेजर हो म्हणतो. अर्णव फोन कट करतो. अर्णव आकाशला सांगतो मला बँकेत जावं लागेल, तोपर्यंत तू आपल्या CA कडे जा आणि अजून एखादं सस्पिशियस ट्रान्झॅक्शन आहे का ते चेक कर. आकाश हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. अर्णव रेडी व्हायला जातो तर ईश्वरीला मात्र राजेशवर संशय येतो की हे सगळं राजेशने केलं असावं, यामागे त्याचाच हात असेल. तर इकडे बँकेमध्ये राजेशचा माणूस पोहोचतो आणि चक्क 10 लाख रुपयांचा चेक घेऊन येतो. तो अकाउंटंटला हा चेक देतो. तेव्हा अकाउंटंटला त्याच्यावर शंका येते आणि तो विचारतो तुम्ही स्वास्तिक फॅशनमधून आले आहात का? तर हा माणूस आपल्या गळ्यातील आयडेंटिटी कार्ड दाखवतो आणि म्हणतो हो मी तेथेच काम करतो, मला 10 लाख रुपयांचा चेक दिलाय, तुम्ही तेवढं पेमेंट मला करा. पण या अकाउंटंटला मात्र संशय येतो आणि तो मनात विचार करतो नेहमी तर स्वास्तिका फॅशनमधून ठोंबरे येतात, मग हा माणूस वेगळाच दिसतोय, नक्कीच काहीतरी गडबड आहे. असं म्हणून तो या माणसाला सांगतो तुम्ही बसा, मी फॉर्मॅलिटी कंप्लीट करून येतो. अकाउंटंट या माणसाला तेथे बसवतो आणि मॅनेजरच्या केबिनमध्ये येतो. मॅनेजर विचारतो काय झालं? अकाउंटंट सांगतो स्वास्तिका फॅशनमधून एक माणूस आलाय 10 लाख रुपयांचा चेक घेऊन, पण नेहमी ठोंबरे त्यांच्या फॅशनमधून येतात, हा माणूस वेगळा आहे, मला त्याच्यावर संशय आलाय. मॅनेजर त्याला सांगतो हो आत्ताच अर्णव सरांचा फोन आला होता, त्यांनी सगळं स्टॉप पेमेंट करायला सांगितलंय, मी त्यांना बोलवलंय, थोड्याच वेळात ते येत असतील, तोपर्यंत तुम्ही या माणसाला इथेच बोलण्यामध्ये गुंतून ठेवा, त्याला जाऊ देऊ नका. अकाउंटंट हो म्हणतो. तर इकडे अर्णव हा सूट बूट घालून रेडी होतो आणि बँकेत जायला निघतो. ईश्वरी त्याला थांबवते आणि म्हणते सर मला त्या राजेशवर शंका आहे, हे सगळं त्या राजेशने केलं असावं. तर अर्णव म्हणतो मला सुद्धा त्याच्यावरच शंका आहे आणि आज जर राजेश माझ्या हाताला लागला ना तर मी त्याला सोडणार नाही, आयुष्याची अद्दल घडवणार, असं अर्णव ठरवतो. त्यामुळे ईश्वरी सुद्धा खूप घाबरलेली असते. फ्रेंड्स, एकूणच आता मकर संक्रांत संपली आहे आणि आता राजेशचा खरा खेळ ईश्वरी आणि अर्णव समोर आलाय की राजेशने अर्णवचं चेकबुक चोरलंय आणि या चेकबुकवरून तो पैसे काढतोय. आणि आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन डेंजरस असणार आहे. एक खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव हा बँकेत गेल्यानंतर ईश्वरी, राजेश आणि अंजलीच्या रूममध्ये जाईल. हे दोघेही घरात नसतील तेव्हा ईश्वरी या दोघांचं कपाट उघडेल आणि म्हणेल सॉरी अंजलीताई, मी तुमचं कपाट उघडतीये, पण त्या नालायक राजेशने नक्कीच चेकबुक चोरलंय आणि मला ते शोधून काढावंच लागेल. आणि ती या कपाटामध्ये चेकबुक शोधू लागेल आणि त्याच वेळेस ईश्वरीला स्वास्तिका फॅशनचं चेकबुक सापडणार. ईश्वरीला मोठा धक्काच बसेल. ईश्वरी ही मागे वळून पाहिल तर राजेश तिच्या समोर उभा असेल. राजेशला पाहून ईश्वरी खूप घाबरणार. तर राजेश विचारेल काय माझी इंदोरी जिलेबी आज चक्क माझ्या रूममध्ये काय करतेयस? ईश्वरी ही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु राजेश तिला पकडणार, तिच्याकडून हे चेकबुक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल. ईश्वरी ही कशीबशी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि राजेशला जोरात धक्का देऊन तेथून पळून जाईल. तर अर्णवला सुद्धा समजणार की ईश्वरी घरी आहे आणि राजेश सुद्धा घरी पोहोचलाय, त्यामुळे तो धावत पळत घरी येईल आणि घराचा दरवाजा उघडणार. परंतु घराचा दरवाजा उघडताच त्याला नजरेसमोर जे दृश्य दिसेल ते पाहून अर्णव खूप घाबरणार. मग आता नेमकं घडलंय तरी काय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण राजेशने ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय. ईश्वरी आणि राजेश हे दोघे घरात एकटेच होते. मामा मामी त्यानंतर अंजली, आकाश, आजी आणि ताताई हे सगळे घराबाहेर गेलेत. मग राजेशने या संधीचा फायदा तर उचलला नाही ना, ईश्वरीबरोबर काही वेडवाकडं तर केलं नाही ना, हे सुद्धा पाहावं लागेल. कारण जेव्हा अर्णव हा धावत पळत घरी आलाय आणि घरात दरवाजा उघडल्यावर त्याला जे काही दृश्य दिसलं ते पाहून तो खूप घाबरलाय. मग राजेशबरोबर नेमकं काय झालंय, ईश्वरीबरोबर नेमकं काय झालंय? कारण राजेशने ईश्वरीला तर पकडलं होतं, तिच्या हातातून तो हे चेकबुक घेण्याचा प्रयत्न करत होता. मग ईश्वरी ही स्वतःला वाचू शकली की नाही की राजेशने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मग ईश्वरीनेच राजेशबरोबर असं काहीतरी केलंय, त्याला
चांगलं धुतलेलं दिसतंय किंवा मग त्याला जबर दुखापत केली आहे असं सुद्धा वाटतंय. मग नेमकं घडलंय तरी काय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, एवढ्या दिवस या मालिकेमध्ये मकर संक्रांतीचा सण सुरू होता, सगळं काही अलबेल सुरू होतं. पण आता ईश्वरीवर खूप मोठं संकट आलंय. ईश्वरीने खरंच मूर्खपणा केला. घरात कुणीही नसताना राजेशच्या रूममध्ये जाणं हे खूप धोकादायक होतं आणि तिने हा धोका पत्करला आणि कदाचित त्याचीच किंमत तिला मोजावी लागणार आहे. मग ईश्वरी सुखरूप तर असेल ना, की ईश्वरीने राजेशचं डोकं फोडलं असेल, त्याला जबर दुखापत केली असेल. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे, पण ते आपल्याला उद्याच्याच एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय घडलं असेल नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना, ते सुद्धा कमेंट करा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.